शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 11,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात मदत करणारे आणखी 4 संशयित आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात मे 16 रोजी पहाटे जिल्हा परिषद शाळेजवळ उभा असलेला पाण्याचा टँकर चोरीला गेला होता. या घटनेची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शिंदखेडा तालुक्यातील दराणे व निशाणे परिसरात संशयित चोरटे लपून बसल्याचे गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राहुल उर्फ गोलू गिरासे, प्रशांत उर्फ गोलू पाटील आणि चेतन उर्फ बंटी पवार या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला पाण्याचा टँकर, ट्रॉली, रोटावेटर तसेच 2 ट्रॅक्टर असा एकूण 11,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघांनी अनिल भिल, कालू भिल, दादू उर्फ चोख्या कोळी आणि टँकर खरेदी करणारा उमेश राजेंद्र पाटील यांच्यासह मिळून चोरी केल्याची कबुली दिली. सदर 4ही संशयित सध्या फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात संजय पाटील, सचिन गोमसाळे, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, सुरेश भालेराव, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, विनायक खैरनार, सुनील पाटील, हर्षल चौधरी, संजय सुरसे आणि कैलास महाजन यांचा समावेश होता. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या शिंदखेडा परिसर तसेच सुनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे, रोटावेटर, शेती कामातील ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर असे चोरीला गेलेल्याच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करतायत. त्या पद्धतीने दराणे, निशाणे इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे, प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील, चेतन उर्फ बंटी योगेश पवार या 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर 3 साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये 2 ट्रॅक्टर, 1 ट्रॉली, 1 रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे. त्याची अंदाजे किंमत 11 लाख पर्यंत आहे. 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंदखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भिल राहणार साळवे, कालू भिल, दादू उर्फ चोख्या कोळी राहणार साळवे, उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाणे यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे. सध्या हे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज करीत आहोत. धन्यवाद.